आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। शांतता चर्चा सुरू असतानाच अमेरिका आणि इराणमध्ये धुमशान। इराणमधील क्षेपणास्त्र तळांवर अमेरिकेचे हवाई हल्ले। सोमवारी मध्यरात्री दक्षिण इराणमधील प्रमुख बंदर असलेल्या बंदर अब्बास परिसरामध्ये प्रचंड स्फोटांचे आवाज ऐकू आले आणि या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी अस्थिरता निर्माण झाली। सर्वसाधारण आरोपांवर पतीच्या प्रत्येक नातेवाईकावर फौजदारी करता येणार नाही, सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय। तथ्यांशिवाय कुटुंबातील सदस्याला आरोपी बनवणं अयोग्य। घरगुती हिंसाचाराच्या पीडितांचे संरक्षण महत्त्वाचे असले तरी स्पष्ट आणि ठोस तथ्यांशिवाय कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आरोपी बनवणं योग्य नसल्याचं न्यायालयाने म्हटलंय। वैवाहिक संबंध बिघडल्यानंतर आरोप वाढवून सांगितलं जाण्याची प्रवृत्ती असते, मात्र अशा सर्वसाधारण आणि ठोस आधार नसलेल्या आरोपांवरून पतीच्या प्रत्येक नातेवाईकावर फौजदारी कारवाई सुरू करण्यासही परवानगी देता येणार नाही। राज्यभर घातक ई सिगारेटचा फैलाव बंदी असतानाही चोरी छुपे व्यवहार मात्र जोमात। ई सिगारेट हे बाहेरून एखादी पेन्सिल किंवा छोट्या पेन सारखं दिसतं, त्यामुळे ती सहजासहजी ओळखून येत नाही। त्याचप्रमाणे सिगारेट प्रमाणे याला पेटवावं लागत नाही, केवळ बटन दाबलं की काम चालू। शिवाय सिगारेट प्रमाणे याचा धूर किंवा वास येत नसल्यामुळे चार चौघात काय पण वर्गामध्ये देखील बसून ओढता येते। अर्थ खात्यासाठी सुनेत्रा पवार नाराज, राष्ट्रवादीच्या बैठकीला प्रफुल्ल पटेल अनुपस्थित, तटकरे आणि भुजबळ यांच्यामध्ये वाद। या बैठकीमध्ये बोलताना सुनेत्रा पवार म्हणाले, आमच्याकडे अर्थ खातं हे महत्त्वाचं खातं होतं, पण अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर तेव्हा अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर असल्यामुळे अर्थ खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवलं, पण आता आम्ही सावरलोय, त्यामुळे हे खातं पुन्हा आमच्याकडे आलं पाहिजे। मान्सून श्रीलंकेमध्येच अडकला, हवेचा दाब अनुकूल नसल्यामुळे केरळमध्ये आलाच नाही। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून दरवर्षी अंदमानात येण्याची तारीख 22 मे आहे, मात्र यंदा तो 16 मे रोजीच आला, तर केरळमध्ये 1 जून ही तारीख आहे। मात्र हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून यंदा 26 मे रोजीच येणार होता, मात्र 26 मेच्या रात्री उशिरापर्यंत मान्सून केरळमध्ये आलाच नाही। कांदा उत्पादक शेतकरी खवळले, चांदवडला अभूतपूर्व रास्ता रोको, सपकाळांसह आमदार पवार आणि दानवेंना ताब्यात घेऊन सुटका। यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्ह दिसतात पोलिसांनी धरपकड सुरू केली। शालेय साहित्याच्या किमती 25 ते 30% वाढल्या, कागदाच्या आयात आणि उत्पादन खर्चावरील वाढीचा पालकांना मोठ्या प्रमाणात फटका। कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, वाहतूक खर्च आणि इतर उत्पादन खर्चामुळे ही दरवाढ झाल्याचं पुणे शहरातील पुस्तक विक्रेत्यांनी सांगितलं। 60 दिवसांचा युद्धबंदीचा प्रस्ताव, होर्मुझ अखेर खुली होणार, अमेरिका इराण ऐतिहासिक करार मसुदा अखेर तयार। आषाढी यात्रेत 16 जुलैपासून 24 तास दर्शन मिळणार। आषाढी यात्रा कालावधी दिनांक 15 ते 29 जुलै असा आहे। दिनांक 16 जुलैपासून भाविकांसाठी विठ्ठलाचं 24 तास दर्शन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली। चाऱ्यासाठी सरकारी जमिनीवर आता गवत लागवड, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री बावनकुळे यांची महत्त्वाकांक्षी योजना। राज्यातील संपूर्ण सरकारी जमिनीची तातडीने मोजणी करण्यात येणार असून सर्व शासकीय जमिनींवर शासकीय मालमत्ता असल्याचं फलक लावण्याचे कडक आदेश देण्यात आलेले आहेत। शासकीय जमिनींसोबतच आता शेतकऱ्यांना किंवा कोणत्याही भूधारकाला आता आपली जमीन विनाकारण पडे किंवा रिकामी ठेवता येणार नाही। शेतकरी कर्जमाफीच्या योजनेला निवडणूक आयोगाची मंजुरी, अंमलबजावणीचा मार्ग मोकळा। विधान परिषद निवडणुकीमुळे लागू झालेल्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफीची प्रक्रिया रखडल्याची चर्चा सुरू होती, मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने या योजनेला मंजुरी दिल्यामुळे कर्जमाफीच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झालाय। त्यामुळे 30 जून पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिलासा पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आता खाद्यतेलाच्या पॅकेट्सवरही सरकारची नजर, यापुढे चालणार नाही वजनाचा खेळ, ग्राहकांना लाभ होणार। सध्या बाजारात खाद्यतेलाची पाकिटं वेगवेगळ्या आणि विचित्र वजनामध्ये विकली जात आहेत, जसं की 750 ग्रॅम, 700 ग्रॅम, 810 ग्रॅम किंवा 850 ग्रॅम। यामुळे वेगवेगळ्या ब्रँडच्या तेलाच्या किमतीची अचूक तुलना करणं सामान्य ग्राहकांना अत्यंत कठीण जात आहे। नवीन नियमानुसार खाद्यतेल कंपन्यांना आता त्यांच्या मनमानी वजनाचं पाकिट तयार करता येणार नाही। नवीन नियम लागू झाल्यानंतर बाजारात खाद्यतेलाचं पॅकेट केवळ ठराविक आकारातच उपलब्ध होईल। 200 मिलीलिटर किंवा 500 मिलीलिटर, 1 लिटर ते 5 लिटर, 15 लिटर किंवा 15 किलो, 20 लिटर किंवा 20 किलो यामध्ये उपलब्ध होईल। सरकारी आरोग्य विमा योजनांचा लाभ मर्यादितच, महाराष्ट्रात उपचारांसाठी 90% खर्च होतोय सर्वसामान्य रुग्णांच्याच खिशातून। राज्यातील महात्मा फुले जन आरोग्य योजना यांच्या माध्यमातून रुग्णांना मोफत उपचार मिळत असल्याचा दावा केला जात असला तरी मात्र प्रत्यक्षात उपचारांचा मोठा आर्थिक भार नागरिकांना सहन करावा लागत असल्याचं वास्तव समोर आलंय। यंदाचा मे महिना 114 वर्षांमधील दुसरा उष्ण महिना, ब्रह्मपुरी यंदा सर्वात हॉट, राज्यामध्ये पुढील 5 दिवस उष्णतेची लाट। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 109 सिंचन प्रकल्प धोक्यात, दुरुस्ती अभावी निर्माण झालेली परिस्थिती, 59 कोटींचे प्रस्ताव रखडले।
आता घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार, 10% वाळू साठा राखीव राहणार, बांधकामाला गती येईल, वाळूची चणचण दूर होणार, गरिबांच्या घरांचं स्वप्न अखेर पूर्ण होणार. तामिळनाडूमध्ये शेतकऱ्यांना 50,000 पीक कर्जमाफी, मुख्यमंत्री विजय थलपती यांची घोषणा, 14.22 लाख लाभार्थ्यांना लाभ. पंढरपूर तालुक्यात नदीकाठचा वीज पुरवठा पुन्हा 4 तासांवर, शेतकऱ्यांमधून संताप, प्रशासनाचा जाचक निर्णय, पाणी असून वीजेअभावी शेतातील उभ्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडल्यानंतर सोलापूरला लवकर पाणी पोहोचावं म्हणून वीज पुरवठा बंद करण्यात आला होता. त्यामुळे प्रशासनाच्या या निर्णयाच्या विरोधात पंढरपूर तालुक्यामध्ये जागोजागी आंदोलन, रास्ता रोको, वीज वितरणाच्या कार्यालयावर मोर्चा निघाल्यानंतर वीज वितरणाकडून वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला होता. मात्र पुन्हा दुष्काळाचं सावट, कॅनॉल नदीतील पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याच्या नावाखाली नदी आणि कॅनॉलच्या परिसरातील वीज पुरवठा 4 ते 7 तासांवर आणल्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहेत. डिझेल टंचाई आपत्ती म्हणून घोषित करा, इंधन टंचाईचा फटका देशातील शेतकऱ्यांना बसतोय, रोहिणी खडसे यांची मागणी. बियाणे खरेदीत फसवणुकीचा धोका, काय काळजी घ्याल, खरेदी केल्यानंतर त्याची पिशवी, टॅग आणि पक्के बिल फेकून देऊ नका. चिखलदरा परिसरात शेतकऱ्यांचे मका विक्रीचे पैसे महामंडळात रखडले, 2 महिने उलटून 1 रुपया मिळालेला नाही, पालकमंत्र्यांना निवेदन. पशुधनावर एल निनोचं संकट, सरकारकडून चारा बियाणे मोफत, सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज, चारा टंचाई टाळण्यासाठी उपाययोजना लागू. या योजनेकरता असणारे निकष पुढीलप्रमाणे आहेत. शेतकऱ्यांच्या नावावर शेती आणि सिंचनाची सुविधा असावी, किमान 3 ते 4 दुधाळ पशुधन असणं आवश्यक आहे, अर्जासाठी 7/12 उतारा, आधार कार्ड आवश्यक असणार. विदर्भातील कडक उन्हाळा आणि वाढतं तापमान लक्षात घेता नवीन शैक्षणिक सत्रामध्ये विदर्भातील शाळा 15 जून ऐवजी 26 जूनपासून चालू होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सकारात्मक प्रतिसाद. आता AI आधारित अलर्टनुसार कळणार वन्य प्राण्यांच्या हालचाली, वनमंत्री नाईक यांची घोषणा. 1000 गावांमध्ये 260 कोटींच्या कृती आराखड्याला मंजुरी. फार्मर आयडी दाखवून बॅरेल आणि कॅनमध्ये मिळणार डिझेल, शेतकऱ्यांना दिलासा. कॅनमधून डिझेल पुरवठा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल डिझेल पंपधारकांना दिल्यात. यापूर्वी अशा प्रकारे इंधन देण्यामध्ये बंदी घालण्यात आलेली होती. सोलापूर जिल्ह्यात आजपासून 6 तासांचं भारनियमन, शेतीपंपांच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम, 3 फेज वीज वेळापत्रकामध्ये बदल, घरगुती, औद्योगिक आणि वाणिज्य ग्राहकांना झटका बसणार. शेतीपंपांना दिल्या जाणाऱ्या 3 फेज वीज पुरवठ्याच्या रोटेशनल दिवस आणि रात्रीच्या वेळापत्रकामध्ये महावितरणकडून तात्पुरता बदल करण्यात आलाय. हा नवीन बदल 26 मे ते 15 जून 2026 या कालावधीसाठी लागू असेल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात डिझेल मिळेना आणि रॉकेल कुणी घेईना, 3 तालुक्यामध्ये 5488 लिटर वितरण, परवानाधारकांच्या कमिशनमध्ये दुपटीने वाढ केली. शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांच्या हरकती दाखल, सांगली जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन, बेघर होण्याची भीती आणि पर्यायी मार्गाचा विचार करण्याची मागणी. सरकार करणार केवळ 0.73% कांदा खरेदी, 273.9 लाख टन उत्पादनाचा अंदाज, सरकारी दरामध्ये तुटपुंजा प्रमाणात वाढ. जलसंपदाने पुसली इंदापूरकरांच्या तोंडाला पाणी, 3 जूनपासून आवर्तन सोडण्याचे आश्वासन, आंदोलनानंतर देखील 10 दिवसानंतर पाणी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, टोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.